Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील शिवरामनगर भागातल्या खडसेंच्या घरातून चोरट्यांनी जवळपास 8 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय, ज्यामध्ये तब्बल 68 ग्रॅम म्हणजेच 7.5 तोळे सोनं आणि 35,000 रुपयांची कॅश असल्याचं स्पष्ट झालंय. 68 ग्रॅम सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत ही जवळपास 7,62,000 इतका असल्याचे सांगितलं जात आहे. ज्यावेळी चोरी झाली तेव्हा एकनाथ खडसे हे कुटुंबासोबत मुक्ताईनगरला होते. या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. आता फरार चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. त्यासाठी श्वान पथकाची सुद्धा मदत घेतली जाते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचं कुटुंब हे मुक्ताईनगरला वास्तव्यास आहे. परिणामी जळगावातील त्यांच्या बंगल्यावर केअरटेकर ठेवण्यात आला होता, परंतु केअरटेकरने संध्याकाळी बंगल्याला कुलूप लावून बंद केलं आणि हीच संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडलं आणि खडसेंच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातली प्रत्येक खोली, प्रत्येक कपाट अस्ताव्यस्त करून जे मिळेल ते चोरट्यांनी चोरून नेलं. एकनाथ खडसे यांच्या घरात नेमकं काय झालं होतं, आता तपास कुठवर आलाय आणि चोरट्यांचे धागेदोरे हाती लागलेत का, याबद्दलची माहिती जळगाव पोलिसांनी दिली आहे. या ठिकाणी एक चोरी झालेली आहे. या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे. त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे. घर हे या ठिकाणी बंद होतं. त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे. सर, किती नेमके चोरटे होते, काही आले का CCTVमध्ये? CCTV फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते. आजूबाजूच्या CCTV फुटेज चेक करणं चालू आहे. जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ. काय काय चोरीला गेलं नेमकं काही? या ठिकाणाहून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश 35,000 रुपये कॅश गेलेली आहे. घटना कशी समोर आली सर नेमकी? या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते. जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं. त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे. सर, डॉग स्क्वॉड किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे? बरोबर, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत. काय आलं आहे का सर त्याच्यात काही समोर? काही फिंगरप्रिंट सध्या काम चालू, अजून निष्पन्न झालेलं नाही आहे. हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. किती पथकं तपासणीसाठी रवाना करण्यात आली? जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी 2 पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा CCTV फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर शहरातल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना समोर आली होती. आता त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे आता या प्रकरणात जळगाव पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.